नमस्कार मंडळी. तर मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आम्ही चाललो होतो शेतामध्ये आणि ही पण असा वडा आहे, सगळीकडून पाणी. आणि आम्हाला आज पहिल्यांदा इतक्या दिवसातून असं 2-3 वर्ष झालं काही खेकडा नाही दिसला, पण आज खेकडा दिसला. आता पकडायचा कसं ती बघू ना, कसं धरायचं पकडायची. आता नांग जाऊच येत ना, नको नको जातो का बिचारायला ग. इथं एक काहीतरी होईना. काय होतंय त्याला? अरे काय जा रे, मला लय भीती वाटते. पकडा ना त्यो. काय नाही करीत. बाहेर काढायचंय का? मग मोठ्याला तर घ्यायची ना काठी. कसं चालतं ना, कशाला त्याला माहितीये. बंद करून चालतो मी. तर हे आपण खेकडा पकडलाय. किती मोठा प्रयत्न केला पहिल्यांदाच. त्याला चांगल्या कुठंतरी ठोडावं लागला. हा रस्ता आहे आणि मरणच. तर हे असं आपण खेकडा पकडलाय. तर ह्याला कुठं सोडायचं? किती म्हणजे लहानपणी आम्ही पकडायचो. तर बिचारा खेकडा. श्रावण महिना चालू आहे, ह्याला काही आपण खाणार नाही किंवा पकडणार नाही. आम्ही कधी खाल्ले नाहीत खरं सांगायला तर. पण एक्सपिरियन्स पकडायचा. लहानपणी आम्ही शाळेत जात होतो जेव्हा आमचा मध्ये वडा असायचा. वड्यातून आम्ही जेव्हा पूर यायचा, जेव्हा आम्हाला जायला येत नव्हतं, पोहून जावं लागायचं, तेव्हा मग खेकडे असे धरायचो. आणि आज पहिल्यांदा किती 20-25 वर्षानंतरचा हा अनुभव. कारण गावात आमची 4थी पर्यंत शाळा होती आणि त्यानंतर आम्ही सायकली जायला लागलो. आणि मग काय असं जास्त असं कसं रस्त्याने चालताना पावसाळ्यात दिवसात ही मज्जा भेटायच्या. तर ह्याला छान असं आमचं शेततळ आहे, किंवा शेततळ्यात नाही टाकता येणार कारण ते नाही का मरूनच जाईल. त्यापेक्षा आपण त्याला पाण्याच्या ठिकाणी कुठेतरी सोडून देऊ. म्हणजे असं नाही का वाहतं पाणी असेल तर पुढं आहे माझ्या, म्हणजे एक वाहताना मी पाहितले, तर तिथं सोडू. चला. तर खेकड्याला आपण पाण्याच्या ठिकाणी सोडलेलं आहे. आणि आता सायंकाळचे वातावरण झाले आणि गाईला आपण चारा न्यायला आलेलो. तर खेकड्यातच बराच वेळ गेला आणि काम आता मला गाईसाठी चारा न्यायचा आहे. तर तुम्हाला हा मी छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलवर जे नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.